तुम्हाला ह्या GT स्पोर्टच्या जर बॅट्स लागत असतील तर भाईंदर वेस्ट उत्तल पाली रोड बॅट्स तर ऑसम आहेत, त्याचे स्टिकर्स कलर्स खूप प्रॉपर. तर मित्रांनो कशा आहात? आज आपण शॉन पुरकर यांच्या घरी जाणार आहोत. आपल्याला तर आता आपण घरामधून निघालेले आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या मागे रोडसुद्धा आहे आणि इथून आपण शॉनच्या घरी जाणार आहोत आणि त्याच्या मागचं पूर्ण जो पण व्हिडिओ आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला शॉन यांच्या घरी GT स्पोर्ट आहे म्हणजेच पाली साईडला. तर आपण आता उत्तनवरून निघालेले आहोत आणि पालीला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पूर्ण त्याचा बॅगचं शॉपसुद्धा बघणार आहोत. आपण पहिला तर त्याच्या घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर आपण सर्व बॅग्स बघणार आहोत. त्यांनी नवं कलेक्शन घेतलेलं आहे, खूप मेहनत केलेली आहे. तर चला त्याच्या घरी जाऊया. तर मित्रांनो आता आपण त्याच्या घराजवळ पोचलेले आहोत पाली साईडला. तर आता आपण त्याच्या घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहोत की त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे, खूप चांगल्या रीतीने बोलवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण शॉपचं आपण इनॉग्रेशनसुद्धा मला वाटते आजच आहे. तर चला आपण जाऊया त्याच्या घरी. फास्ट करून. तर मित्रांनो आज आपण शॉन यांच्या घरी आलेले आहोत आणि हे शॉन आहेत, ह्यांचंच हे शॉप आहे GT स्पोर्ट. तुम्ही बघू शकता खूप चांगले कलेक्शन बनवलेले आहेत बॅट्सचे. यांच्याकडे रबरचे बॅटसुद्धा भेटतात आणि टेनिसचे बॅटसुद्धा भेटतात आणि खूप मोठा यांनी स्ट्रगल केलेला आहे, मेहनत केलेली आहे. आणि आपला कोहली मुलगा आहे, सर्वांना माहिती आहे की कोहली आता कशातच कमी पडणार नाही. आता बॅटसुद्धा सेल करण्यात घेतलेले आहेत. ते स्वतः बनवतात, असं नाही दुसऱ्या इकडून आणतात, ते स्वतः बनवतात. आणि तसेच यांनी पूर्ण जो स्टॉक आहे ना, मला वाटतं 1-2 लाखाचा तर स्टॉकच आणलेला आहे. आणि हे बघा खूप व्हरायटीचे बॅट आहेत. तर आता आपण स्वतः शॉन यांच्याकडून ऐकणार आहोत. तर शॉन, तुम्ही हा बॅटचं स्वप्न तुम्हाला कसं वाटलं की मी बॅटसाठी हे सर्व बनवणार आहे कोहली मुलांसाठी, क्रिकेटसाठी आणि पूर्ण म्हणजे जे तुमचं विजन होतं की तुमचं काय विजन आहे की बॅट्स तुम्ही बनवण्याचं स्वप्न तुमचं कसं काय आलं? बॅट बनवायचं स्वप्न म्हणजे मी लहानपणापासूनच बनवायचो क्रिकेट बॅट जेव्हा मी लहान होतो तेवढं. आणि दुसरं एक म्हणजे की मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो, जेव्हा मशीन शिकत होतो, तर प्रोडक्ट काय घ्यायचा आहे तो आपल्या हातात होता. तर मग नंतर जे बॅट्स जे आहेत त्याच्यामध्ये खूपच नाद होता मला. मग मी तेव्हापासून विचारच केलेला की एक आपली स्वतःची क्रिकेट बॅटची फॅक्टरी ओपन करणार. तर ते माझ्या आईवडिलांनी मला ओपन करून दिली. आईवडिलांच्या तर मी कधी विसरणार नाही. कारण म्हणून एक प्रश्न एकच पडलेला की नाव काय ठेवायचं. तर मी मध्ये मला म्हणजे खूप जणांनी सजेस्ट केलेलं हे नाव ठेव ते नाव ठेव. नंतर मी विचार केला आईवडिलांचंच नाव टाकतो. तर मी तुम्हाला सांगतो जे GT जे आहे, G म्हणजे गिल्बर्ट आणि T म्हणजे ट्रिझा, ते म्हणजे माझे आईवडील. असं मी ते त्यांचं नाव मी माझ्या बॅटीवरती टाकून दिलं. प्लस आता ज्या आहे, आता मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या बॅट्स आहेत या फक्त आपल्या मुंबईमध्ये की महाराष्ट्रामध्येच नाही, तर आता आम्हाला 350 बॅटीची दुबईची, सौदीची एवढी ऑर्डर आहे. सौदीची आणि दुबईची ऑर्डर आहे आम्हाला 350 बॅटीची. तर आपल्या ज्या बॅट्या आहेत उत्तम गावातून बाहेरगावी पण जाणार आहेत. तर आम्हाला त्या बॅटी नेक्स्ट मंथमध्ये 1 तारखेपर्यंत आम्हाला तिकडे डिलिव्हर करायचे आहेत. आणि बॅटी फक्त आमच्याकडे याच भेटत नाही, लेझर बॅट पण भेटतात, टफच्या बॅट्स पण भेटतात आणि रेनी सीझनच्या पण बॅट भेटतात. आणि हा जो आजचं जे तुम्ही कलेक्शन बघताय हे फक्त एवढ्या पुरतंच नाही आहे. आपल्याकडे कमसे कम 16 टन माल या टाइम आपण ह्या वर्षाचा पूर्ण भरून ठेवणार आहोत आणि भरून ठेवलंय सुद्धा. अर्धा माल आलेला आहे, अर्धा माल नेक्स्ट मंथमध्ये येणारच आहे. तरी पण जे लेटेस्ट अपडेट आहेत ते मी तुम्हाला फॉरवर्ड करत जाईन. तसेच जो रिवन बेचलीचं जे तुमचं चॅनल आहे त्याच्यावरती पण मी अपडेट देत राहणार. आणि जे माझं GT स्पोर्टचं पण जे इंस्टाग्राम आणि यूट्यूबला जे चॅनल आहे त्याच्यावरती पण तुम्हाला बघायला भेटणार. तर जर तुम्हाला अजून लेटेस्ट अपडेट लागत असतील तर रिवन बेचलीचं जे चॅनल आहे त्याच्यावरती येत राहतील आणि GT स्पोर्टच्या याच्यावरती पण येत राहतील. तर तुम्हाला पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. तसेच सांगायला गेलो तर खूप मेहनती मुलगा आहे, खूप मेहनत करतो. त्यांनी अगोदर दुसऱ्या इकडे त्यांनी शॉप बनवलेला, पण आता त्यांनी स्वतःच्या घरी. आणि जसं त्यांनी सांगितलं की आईवडिलांचा पूर्ण साथ आहे त्याला, तर ॲप्रिशिएट करतो त्यांच्या आईवडिलांना सुद्धा. आणि शॉन्सला कॉन्ग्रॅट्स करतो कारण की बॅट्स
इझी नाही बनवण्यासाठी. आणि ॲक्च्युली जे कोळी लोक आहेत त्यांचा जो व्यवसाय फक्त मासली पकडण्याचाच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे स्वप्न सजवलं त्याचं आणि त्यांनी बॅट्स बनवण्याचं हे केलं. कारण उत्तनमध्ये क्रिकेट म्हणजे एकदम वेळच आहे, ते पूर्ण पावसाळ्याभर माहिती पडतं. पण आत्ता टेनिसमध्ये सुद्धा क्रिकेटचा खूप नाद लागलेला आहे उत्तनच्या सर्व मुलांना. तर शॉन यांनी मला इथे बोलवलं, तर शॉनचे मी खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तसेच तुम्हाला अजून काहीतरी अपडेट्स तुम्हाला लागत असतील तर मला नक्कीच विचारू शकता. मी शॉन यांना सुद्धा विचारू शकतो. आणि तसेच शॉन यांचा सुद्धा सपोर्ट असेल आणि त्यांचे यूट्यूब इंस्टाग्रामचं सुद्धा त्यांचं चॅनल आहे. तर इंस्टाग्रामच्या चॅनलवर सुद्धा ते तुम्हाला सांगत राहतील आणि मी माझ्या चॅनलवर ते कधी ना कधी टाकत राहील. तर शॉन यांनी मला बोलवलं होतं, तर मला खूप अभिमान वाटतो. कारण मी सुद्धा एक कोळी आहे आणि कोळी लोकांना कोळी लोकच सपोर्ट केला पाहिजे. तर अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर त्यांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि त्यांचं घर कुठे आहे, त्यांचं लोकेशन, त्यांचा ॲड्रेस पूर्ण टाकणार आहे. तर आता आपण बघू शकता हे शॉननी बॅट्स बनवले होते आणि हे रिजेक्टेड बॅट आहेत आणि ते बॅट ते देत नाही, हे परत रिमॉडिफाय करतात आणि त्याच्यानंतर परत सेलला देतात. आणि त्यांनी आता घरीच पूर्ण मशीन्सचा पूर्ण सेटअप केलेला आहे. बघा इकडे सुद्धा बॅट्स आहेत आणि ही मशीन आहे. अशा खूप प्रकारच्या मशीन्स आहेत जे स्वतः शॉन पुरकर हे बनवतात. हे बघा ही अजून एक बॅट आहे आणि हा जो पूर्ण स्टॉक आहे हा बॅट्सचा स्टॉक आहे. मला वाटते शॉन कितीपर्यंत स्टॉक असेल हा? कम से कम ह्या अजून 100-150 बॅट असतील. तर हा पूर्ण 100-150 बॅट्स आहेत टोटल. हे बघा याच्यात तुम्ही बघू शकता पूर्ण चांगले बॅट्स आहेत. आता प्रेसिंगसाठी ठेवले, आता ह्या प्रेसिंगसाठी ठेवलेल्या आहेत आणि प्रेस केल्यानंतर पूर्ण फिनिशिंग केल्यानंतर पूर्ण सेल केला जाईल. तर ही बघा ही अजून एक मशीन आहे, प्रेसिंग मशीन तुम्ही बघू शकता. खूप मेहनत केलेली आहे शॉन यांनी. तर तुम्ही जेव्हा पण त्याच्या दुकानात येणार तेव्हा नक्की बॅट घेऊन जा. खूप चांगल्या रीतीने बॅट्स बनवतात आणि आपण आता थोड्याच वेळात त्यांच्या स्वतः प्रतिक्रिया घेणार आहोत. तर चला आपण त्याच्या घरी जाऊया आणि मग बघूया ते पूर्ण त्यांच्या प्रतिक्रिया कशा. मित्रांनो आता आपण ॲड्रेस ऐकणार आहोत. तर आपल्याला ही बॅट लागत असेल तर कुठे भेटणार आहे ती बॅट्स? जर तुम्हाला ह्या जीटी स्पोर्ट्सच्या जर बॅट्स लागत असतील तर भाईंदर वेस्ट उत्तनपाली रोड, ज्याला उत्तनमध्ये उत्तन जे गाव आहे त्याला म्हटलं जाते मिनी गोवा, म्हणजे उत्तनपाली रोडलाच आपलं शॉप आहे नियर पेट्रोल पंप जवळ. तर तुम्ही येऊन ह्या बॅट इथे घेऊ शकता आणि आमच्या मिनी गोवाला जे आमचं धारावी बेट आहे तिकडे तुम्ही फिरू बी शकता. ठीक आहे, तर यायला विसरू नका. आणि तसेच यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की टेनिसची बॅट्स आहेत, रबर बॅट्स आहेत, लेदरसुद्धा ते बॅट्स बनवतात. तर नक्कीच व्हिजिट करा. आणि तसेच त्यांचं आत्ताच मला एक खबर भेटली होती की न्यूजमध्ये सुद्धा आलं होतं. तर तुम्ही विचारसुद्धा करणार नाही की एक मुलगा ज्यांनी स्वतःचं शॉप ओपन केलं आणि आता तो न्यूजमध्ये सुद्धा गेलेला आहे. तर तुम्ही नक्कीच या आणि नक्कीच शॉन यांच्या बॅट्स घेऊ शकता. खूप चांगले बॅट्स आहेत आणि इथे खूप मोठे मोठे लोकसुद्धा येते. मला वाटते सुमित डेकले वगैरे सुद्धा येतात. आयुष्यात खूप मोठे मोठे जे टेनिसचे क्रिकेटर्स आहेत ते येतात आणि त्यांचे बॅट घेण्यासाठी खूप लांबून लांबून सुद्धा लोक येतात. मी आता वर्णन करणार नाही की कुठून येतात, पण खूप लांबून लांबून येत आहेत. तर तुम्ही पण येऊ शकता. आणि आलेले आहेत हे पार्लावरून आलेले आहेत. तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही की एवढे लांबून सुद्धा लोक येतात आणि त्यांना बॅटची ऑर्डर सुद्धा खूप येत असते. तर तुम्ही नक्की या. तसेच आपल्याला शॉननी एक बॅट देण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि ते स्वतः त्यांच्या खुशीने आपल्याला बॅट देणार आहेत. मी सुद्धा खूप क्रिकेट खेळतो, तर तुम्हाला माहितीच असेल माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही येऊ शकता रियॉन बेचरी ऑफिशियल. आणि माझे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रियॉन बेचरी. Bien.
सगळे फोटोज काढू का? कार मी एडिट करू. काय होतं हे बॅट चॉईस केलेले आहे जे आपल्याने शॉन यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर शॉन यांचे थँक्यू. आणि हे बघा चांगले स्टिकर्स वगैरे सुद्धा आहेत आणि बाकीचे खूप व्हरायटीचे कामसुद्धा ते करतात. थ्रेडिंग लागली आणि बाकीचे जे याला डॉक्टर टेपसुद्धा लावलेले आहे. तर खूप चांगली बॅट्स आहेत. तर चला थँक्यू, भेटूया लवकरच. नक्कीच. तर आपल्याला आता बॅट भेटलेला आहे. हे आपण टेनिस बॅट घेतलेला आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहोत आणि हे तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप आहे आणि ह्याच्याच थोड्याच अंतरावर तुम्हाला शॉप भेटेल GT स्पोर्टचं. तर मला तर आजचा एक्सपिरियन्स खूप चांगला वाटलेला आहे. बॅट्स तर ऑसम आहेत, त्याचे स्टिकर्स, कलर्स खूप चांगले बॅट्स आहेत. तर नक्कीच विजिट करा. तसेच आपले सबस्क्रायबरसुद्धा भेटलेले आहेत. तर आपण आता नक्कीच घरी जाणार आहोत. घरी गेल्यानंतर आपण बॅट आपलं चॉईस केलेलं आहे ते ठेवणार आहोत. आणि सबस्क्राईब करा आमच्या पुष्पा भाऊला, लाईक सबस्क्राईब. बाय बाय, टेक केअर. तर तसेच शॉन हे बॅटसुद्धा रिपेअर करत असतात. बॅट रिपेअरिंग होते, कलरिंग आणि अजून एक म्हणजे ते बॅटावर नावसुद्धा टाकतात. आपल्याला ज्या प्रकारचे नाव लागत असतील त्या प्रकारचे नाव आणि स्टिकर्स आणि जे बॅटावर कोरलं जातं टॅटू वगैरे सारखं असतं ते त्याच रीतीने ते बॅटलासुद्धा ते बनवत असतात. म्हणजेच काय म्हणतात, टॅटू जसं बनवतो तसंच ते बनवतात आणि खूपच चांगले बॅट्स अवेलेबल आहेत. सध्या तरी मी टेनिसचं बॅट घेतलेलं आहे आणि रबरचे बॅटसुद्धा होते. लेदरचे बॅट्सचं काम त्यांचं वर्किंग होणार आहे. आपण एक अजून व्हिडिओ त्यांच्या पूर्ण मेहनतवर बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर चला बाय, टेक केअर.